श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काहीच अंगी, नसे भक्तीचा लेशही अंतरंगी। कसा वाजवू दिव्य चारित्र्य डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। न ठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ध्यान योग। कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना रागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस। सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे। तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे। करोनी मुका बोल का दे अवांका, खरा झाला नाथजी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। अथ एकविंशतितमः किरणः। श्री सद्गुरुनाथाय नमः। येई येई सद्गुरुनाथा, सभा दाटली समस्त। तव बोधसुधा प्राशनार्थ, उत्सुक हे श्रोतृवृंद। ते म्हणती मिळता पियुषधार, का सेवावा अन्नभार। म्हणून तैसेच येती सत्वर श्रवणार्थी। संत जाहले भारी भुकेले, त्वरित धावे गे प्रेमळे। योग पियुषाचे प्याले, देई तया प्यावया। तू देई मज भरून, मी सर्वांस अर्पीन। पहावी मम सेवा जाण, आसनी बसुनिया। पाचारिता नाथ सुते या परी, आली नाथ प्रभूची स्वारी। खडी ताजीम देती सारी श्रोतृवृंदे। राजाधिराज सद्गुरुराय, योगाभ्यानंद योगीराय। माधवनाथ महाराज की जय। केला पुकार नाथ सुते, झाली सभा शांत। जणू हालती चित्रे, मग सांगे योगीनाथ योगांगांसी। करोनी विनायका निमित्त मात्र, नाथ सांगे योगार्थ। जैसा भगवद्गीतेस पार्थ, कारणभूत जाहला। नाथ म्हणे विनायका, ऐसे ते गुरु शिष्य देखा। योगांगाच्या कौतुका, सांगती ऐकती। आता योगाचे तृतीयांग, जो हट योगाचा भाग। त्या आसनाचा यथा सांग, विधी सांगेन। बाह्यासनाधी करणे, दर्भासन मृगासने। धूतवस्त्राची घडी ठेवणे, अथवा कंबलासन। आसन घालावे धरणीवर, जी गोमये केली सुंदर। काष्ट किंवा प्रस्तरावर बसू नये, विद्युत तेज असे धरणीत। ते आसना साह्यकारी होत, नसो कठीण वाशीत धरणीही। घालुनी मृत्तिकेचा ओटा, यावरी आसन उपरोक्त। टाकोनी बैस स्वस्थ सरळ रेषेत। आसने 84 असती, त्यात प्रमुख 2 दिसती। सिद्धासन पद्मासन निश्चिती, तुवा घालावी। घ्यावी टाच वाम पायाची, गुदलिंगी जागा शिवणीची। तयाच्या मध्यभागी साची, रेटून लावावी। मग उजवा पाय उपस्थावरी, दृष्टी ठेवावी त्रिकुट शिखरी। कंठकूपी हनुवटी धरी, यास सिद्धासन नाम। याते कोणी म्हणती वज्रासन, कोणी वदती गुप्तासन। हे मोक्षाचे आसन सिद्ध असे, शरीर राहे सरळ। श्वास न होती उच्छृंखल, विषय वासनाही प्रबळ होत नाही। पद्मासन हे द्वितीयासन, दक्षिण मांडीवरी वाम पाऊल जाण। वामी दक्षिण पाऊल स्थापन करावे गा। दृष्टी हनुवटी सिद्धासनी, तैसीच ठेवी तू मनी। ऐसी पद्मासनाची करणी, बद्ध पद्मासन दुसरे। घालावे पद्मासन, न्यावा दक्षिण कर पाठी मागून। दक्षिण पायाचा अंगुष्ठ जाण, धरी
कारांगुष्ठे तर्जनीने तैसाची वाम करे वामांगुष्ठ तुवा धरावा उचित या आसने वांकुडी पृष्ठ होत नाही. पद्मासन हे उत्तम आसन करी व्याधीचे हरण चित्ताचे करी नियमन पूर्णपणे. श्री गुरु माऊली जे दाखविल तेची आसन होईल सफल. आता प्राणायाम हे चतुर्दल योग पुष्पाचे प्राणवायुसी करावे वश. हाची प्राणायामाचा उद्देश तयाचा 2 प्रकारे प्रकाश सबीज आणि अबीज. ज्यात असे मूर्तीचे ध्यान आणि गुरुपदिष्ट मंत्रानुष्ठान त्यास सबीज हे नामाभिधान अथवा सगर्भक. जेथे नसे जप ध्यान तो अबीज प्राणायाम जाण. प्राणापानाचे करणे निरोधन याही म्हणती प्राणायाम. प्राणाने अपानाची गती निरोध करणे त्या रेचक म्हणती. अपाने प्राणास कुंठिती तया पूरक. जेथे द्वय प्राणांचा निरोध तयास कुंभक हा बोध. आता तयांच्या कृतीचा बोध करून दाविन. दक्षिण नाकपुडीवरी अंगुष्ठ ठेवावा आधी बळकट. मग वामनासापुटी निश्चित ओढावा श्वास. करांगुली अनामिकेने तीही नासापुटी दाबणे. वायू ते स्थिर करणे हृदयी आपुल्या. मग वामनासापुटी तैसीच ठेवुनी दक्षिणे वायू द्यावा सोडुनी. मग पुनरपी तियेनेच श्वास घेऊनी द्वारे बंद करावी. वायू स्थिर करोनी सोडणे हा एक प्राणायाम जाणे. ऐसा 4 काली करणे प्राणायाम. श्वास घेणे या ते पूरक स्थिर करणे या कुंभक. श्वास सोडणे या ते रेचक म्हणती साधू. यात रेचकाचे महत्व फार तो शनै शनै सोडी कुमरा. न थांबता करावा फार पुरका भय नाही. आता या श्वासोच्छ्वासाचे प्रमाण 4 मात्रांचा पुरक जाण. 16 मात्री कुंभक करून 8 मात्रेने रेचक. ओम या अक्षराते 1 मात्रा म्हणती योगी जनसुता. ऐसा करावा न चुकता प्राणायाम. 5 प्राणायामांपासून तू करी प्रारंभ पूर्ण. सप्ताही 2 वाढवून न्यावा 40 पर्यंत. या प्राणायामाचे प्रकार 8 मुख्य असती साचार. सूर्यभेदन उज्जाई शीतकार भास्त्रिका भ्रामरी. 7वा मूर्छा 8वा प्लाविनी. सूर्यभेदाची पूर्वकथिनी जी सांगितली प्राणायाम किरणी तीच जाणीजे. उज्जाई प्राणायाम करणे प्रथम नासापुटी न दाबणे. 2 नासिके श्वास घेणे मग करणे कुंभक. मग दक्षिणा बाजू दाबुनी सोडावा वामपुटीने. पुनरपी तैसीच कृती करणे सव्यापसव्य. आता सितकारी लक्षण जिव्हेची करावी पन्हाळ जाण. निज ओष्ठी ती ठेवून श्वास आत घ्यावा. मग करावा कुंभक. द्वय नासापुटीने करावा रेचक. मुखाने करिता रेचक बलहानी होय. जैसी पक्षांची चंचू असे करावे ओष्ठ आपण तैसे. किंवा बाल वाजवी शिट्टी जैसी तैसी नलिका करावी मुखाची. जिव्हा दंती धरोनी श्वास घेणे पुरक विधीने. शीतकारी सम करावी करणी या नाव शीतली. भस्त्रिकेचे बहुत प्रकार जो सांगेल गुरुवर. दावितो येथे एक थोर जो नित्याचा. निज मुख बंद ठेवून करावे प्राणाचे चालन. जैसा लोहार भ्राता चाले वेगाने तैसे श्वास प्रश्वास करावे. श्रमता करावा कुंभक. पुनरपी रेचक. मग प्राणांचे चालन नियामक करावेगा. भ्रमर करी जैसा शब्द तैसाच पुरकी रेचकी अनुवाद. सावध राहोनी मंद मंद मग सूर्य भेदना परी. या नावासी भ्रामरी प्राणायाम. आता मूर्छा प्राणायाम. जया शांभवी षण्मुखी नाम योगीजन ठेविती. कर्णी अंगुष्ठाचा बंध. मध्यमे नयन संबंध. अनामिके नाकपूड बंद करावी गा. मग एक एक नाकपुडी सोडोनी पूरक रेचक करावे पूर्वकथनी.
आता शेवटचा प्लाविनी प्राणायाम सांगेन. घालोनिया मच्छासन करावे पूर करे चकजाण. भ्रुकुटीस्थानी दृष्टी ठेवून व्हावे निश्चल. सूर्यभेदन करी कृमी रोगनाश. उज्जाई घालवी कफास. सितकारी शीतली नाशिती आळस. तृषा घालवीती भस्त्रिके ते गुल्फ जाई. कुंडलिनी ही जागृत होई. परी सद्गुरु सन्निध राही तरी करणे. भ्रामरी देई आनंद मूर्छा ऐकवी अनाहत नाद. सहज समाधीचा छंद पूर्ण करी हा. प्लाविनी पूर्ण जो नर जलदेवाचा प्रियकर. कमळापरी अधर राहे जलाशय. प्राणायामाचे शुभाशुभ काल आता सांगतो वेल्हाळा. जेव्हा होई मन विशेष चंचल तेव्हा वर्ज करावा. बहुक्षुधा बहुत तहान किंवा विशेष भोजन. निद्रेने वेष्टिता पूर्ण प्राणायाम न करीजे. नासा पुटिका बंद असती किंवा देहास कष्ट बहुत होती. ज्वराधिक पीडा करीती तई प्राणायाम वर्ज. स्त्रीपुत्रांची गर्दी भवती अशौचकाली बद्धकोष्टी. दुर्गंधीच्या स्थली निश्चिती प्राणायाम वर्ज. गुरुपदिष्ट कोणी असेल त्या सन्मुखी विशेष फल. असावी जागा निर्मल या क्रियेसी. प्रातःकाळ मध्यान काल सायं मध्यरात्रीचा काल. मनस्सु प्रसन्न राहील तेव्हा क्रिया करावी. जैसी गृहीची इतर कार्ये तैसे प्राणायाम नोहे. स्वयंस्फूर्तीने करावे कार्य ऐसे. प्राणायामाचे मदतनीस बंध मुद्रा असती विशेष. मूल जालंधर उड्डियान खास. महाबंध महावेद तेवी मुद्रा 6 असती. खेचरी भूचरी अगोचरी सती. महामुद्रा विपरीत करणीती वज्रोली 6वी. अपान वायूने ओढणे वरती यास मूलबंध म्हणती. तो प्राणासवे ऊर्ध्वगती करून जाई सुषुम्नेत. कंठकूप हनुवटी ठेवणे दृष्टी उफराटी करणे. भ्रूमध्य प्रदेशी पाहणे यास जालंधर म्हणती. उदर मेरू दंडाकडे नेणे जे उड्डियानाचे लक्षण. महाबंध महावेद सांगणे प्रत्यक्ष ठीक. मूलबंधे अपान ऊर्ध्व होई. जालंधरे इडा पिंगळा स्थिर राही. भ्रुकुटी स्थानी विश्रांती घेई. उड्डियान जाई सुषुम्नेत. प्राणायामासी हे त्रिबंध अवश्य करावे सिद्ध. पूरककाली मूलबंध कुंभकी जालंधर. रेचककाली उड्डियान करिता होई मलहरण. सद्गुरूची ठेवणी आठवण करावे गा. आता 6 मुद्रा कथिल्या परी त्यात खेचरी आगळा. तियेचा महिमा अनुभविता येई. आपुली जिव्हा वळवुनी पडजिभेच्या छिद्रातुनी. नेऊनी ठेवणे भ्रुकुटी स्थानी या नाव खेचरी. जिव्हेच्या खालची शीर या कृत्या आडवी फार. श्री सद्गुरु हस्ते छेदन करी तीक्ष्ण शास्त्राने. मग हिरडा आणि सैंदव तयाचे चूर्ण करी राया. पडजिभेवरी घासुनिया करी जिव्हा लांब. मग सप्ताहानंतर पुनरपी लावावे शस्त्र. चूर्ण घर्षण नित्य करावे गा. ऐशा कृतीने पडजिभेचा मार्ग होईल मोकळा साचा. मग चालन दोहनाचा करावा प्रकार. अंगुष्ठे तेवी तर्जनी आपुली जिव्हा धरुनी. सव्यापसव्वी फिरविणे या नाव चालन. अंगुष्ठद्वये आणि तर्जनीने आपुली जीभ ओढणे. जैसे गोस्तनातुनी दुग्ध काढणे या नाव दोहन. ऐसा क्रम करिता 6 मास. न ठेविता संशयास अथवा विपरीत कृतीस ही क्रिया सिद्ध होई. जिव्हा जितुकी लांबेल ती हृदयावरीही खेळेल. भ्रुकुटी मध्यावरी रमेल एकचित्ते. भ्रूमध्याची बाजू वाम ज्यास चंद्रस्वर म्हणती पुरुषोत्तम. तेथून रसवाहे अमृतोपम तो चाखी सूर्यस्वर. त्या योगे मानवी जीव भोगी दुःखे सर्व. जर्जर होई तयाचा देह सूर्यस्वरे रस चाखिता. म्हणूनी नित्ययोगी वर्या त्या स्थानी ठेवुनी जिव्हा. अमृताचे घोट अपूर्व प्राशन करी.
करिता या अमृताचे पान, योगी विसरे भूक तहान, इच्छा मरणी होई जाण भीष्मासम, त्यान बाधिती सर्पविखार, व्याघ्र सिंह ही होती स्थिर, शस्त्राचाही उपाय थोर, न चाले तया पुढे, तयाचे न होई वीर्यस्खलन, तो ऊर्ध्वरेता जाण, कोणी करू शकेना छळण योगींद्राचे, या क्रियेने कुंभक प्राणायाम, सहज सिद्ध होई उत्तम, नसे सायासाचे काम, दाबणे वा सोडणे, जैसा नक्षत्रा माझी चंद्र, सागरा माझी क्षीर समुद्र, किंवा देवा माझी विष्णू सिद्ध, तैसी खेचरी, सर्व मंत्र बीजात ओंकार, का अवस्थेत उन्मनी सुखकर, खेचरी सर्वाहुनी थोर आहे पुत्रा, महामुद्रेने क्षयाचा नाश, विपरीत करणी दे यौवनास, वज्रोलीने बिंदुनाश होत नाही कदापि, भूचरी अगोचरीने दिव्य दृष्टी, प्राप्त होई साधका प्रती, ऐशा मुद्रांचे फळ निश्चिती, तुझ सांगितले, तुझ खेचरी वाटेल कठीण, सर्व क्रियांची ती जननी, एक निश्चय ठेविता मनी साध्य होय, विनायका तू निश्चयी भक्त, गत जन्मीचा योग भ्रष्ट, खेचरी स्तव जन्म प्राप्त तुझ जाहला, सोडूनी देई सर्व भीती, या क्रियेतची तव उन्नती, तुझ्या तळमळीची होईल शांती खेचरीने, कष्ट भोगल्या वाचून काही न मिळे धन, मग कष्टाविण गुप्त धन कैसे मिळावे, तुम्ही स्त्री पुत्रास्तव, किती सोशिता दुःखे सर्व, तितुके कष्ट करिता हे कार्य, नाही दुष्कर बाळा, जन म्हणती अति परिचय, हा नाशासी कारण होय, परी संस्कृती पाशाचा विट, नये कदा काळी, मज असती पुत्र बहुत, परी या क्रियेसी तुच सत्पात्र, सोडूनी देई 12 पंथ, करी एक खेचरी, आता कोणी प्राणायामास, म्हणती श्वासोच्छ्वासाचा अभ्यास, परितयांचा संबंध बहुतांशी थोडा असे, प्राणायामाची जी साधने, तयाचे श्वासोच्छ्वास जाणे, प्राणायाम म्हणजे नियमन प्राणतत्वाचे, या विश्वाच्या मुळाशी 2, एक आकाश आणि प्राण, तयांच्या संयोगे करून विश्व उदया येई, आकाश हे तत्व सर्वस्थली, स्थिर चरांतरी वस्ती केली, परी प्राणशक्तीने पातली, दृश्यता तया, सर्व सामर्थ्यांचे अधिष्ठान, ही प्राणशक्ती असे जाण, ती साध्य होता सकल संपन्न होई साधक, ज्यांनी प्राणतत्व जिंकिले तेची ईश्वर झाले, तयांच्या पुढे उभे सगळे हात जोडोनी, तो होईल सर्व सत्ताधारी, सृष्टीची पालना करी, चंद्र सूर्य हे चेंडू करी, घेवोनी खेळेल, देईल मृतांते जीवित, पितरा ते आणील मूर्तिमंत, रिद्धी सिद्धी पाणी भरीत, राहतील तया घरी, तो घेईल रूपे अनंत, किंवा होईल रूपातीत, तो केवळ विश्वनाथ, जाण बाळा, प्राणायाम अभ्यास करिता, प्राणापान होती आकुंचित, तयांच्या जोराने निश्चित, जगदंबा जागी होय, ती कुंडलिनी जागृत होय, मग जगाचे पटल दूर होय, सृष्टी ही आपुले हृदय प्रकट करील, ती कुंडलिनी जागृत होऊन, सुषुम्ने वाटे करील षटचक्र भेदन, सर्व देवता प्रत्यक्ष बघून, जाईल ब्रह्मरंध्री, कुंडलिनी करावी जागृत, हेच योग्याचे उद्दिष्ट, भजनानंदी होती सदोदित, ती देवी होई चंचल, परी ते कार्य बिकट, म्हणोनी धरी योगपंथ, कुंडलिनीचा प्रभाव अद्भुत वर्णू न शके, कुंडलिनी होता अस्थिर, करील अतर्क प्रकार, त्यास जन म्हणती चमत्कार, परी ते चमत्कार नवती, तो योगींद्र घेईल दुजाचा आधार, विभूतीने करील दुःख दूर, पाहील सर्वांचे अंतर, परी तो चमत्कार नव्हे, तो पृथ्वी माझी संचार, होईल अंतरीचा सूत्रधार, पाळील भक्तांचा भार, तो चमत्कार नव्हे, विजेची ज्योत शहरात, पाही एक खेडवळ खचित,
तेलबत्ती विण दिसता प्रदीप्त, म्हणे त्या चमत्कार. तैसा अनभ्यस्ता वाटेल चमत्कार, परी तो योग्याचा विहार. तू मोहू नको चमत्कार म्हणोनिया. आता प्राणाच्या सूक्ष्म आधारी, कोणी वशीकरणाची करीती चोरी. परी ती अधोगतीची वारी, जाण बाळा. ते केवळ भोंदूजन, करीती दुसऱ्याचे दुर्बल मन. आपणही उलथे पडून दुसऱ्यास पाडिती. जो स्वयेच निर्बल, तो दुसऱ्या कैसा करील सबल. ऐशा भोंदूच्या जवळ राहू नये. हे परमार्थ मार्गी 20 पाय, तव पाया करीतील अपाय. तिकडे दृष्टीही न जाय, ऐसा राहे बालका. विषयेंद्रिये करुनी निवृत्त, आत्मारामी करावी स्थित. यासी प्रत्याहार म्हणती संत, 5वे अंग. जैसा कुर्म आपुले हस्तपाय, संकोचित करुनी आत घेई. तेवी निवृत्त इंद्रिये करणे पाही, तोची प्रत्याहार. जे काही आहे दृश्य, त्याचा होईल नाश. ऐशी भावना ठेविता विशेष, प्रत्याहार साधेल. प्राणायामे वायू वश करावा, प्रत्याहारे जिंकावे इंद्रिया. ती ईश चिंतनी ठेवणे या, नामधारणा असे. जैसा अग्नी जाळी तृणास, तेवी प्रभू करी पातकांचा नाश. म्हणोनी चित्त जडवावे तत्पदास, या नावधारणा. जैसा ओळखित्या तस्कर, अनर्थ न होऊ देई नर. तेवी ओळखून मनाचा बाजार, जडवावे धारणे. ज्यास ज्ञानी जनसंत वंदिती, तीच परमात्म्याची मूर्ती. त्याच ठिकाणी सर्व शक्ती वास करी, तीच श्री विष्णूची मूर्ती. ऐसी दृढ भावना धरुनी चित्ती, गुंगवावी आपुली वृत्ती. धारणा तीस म्हणती. आता धारणेचे लक्षण, पुढे कोणते घ्यावे सगुण. येथे श्री विष्णूचे ध्यान तुझ सांगतो. नाभिस्थानीचे कमल, करावे प्राणायामे प्रफुल्ल. त्यावरी विश्वमूर्ती ठेवी अचल श्री विष्णूंची. कमलावरी उभा राहे, नेत्ररत्ने झळकती पाहे. भ्रुकुटी चापा समगोलाकार आहे, विशाल भालही शोभते. ओष्ठ असती गुलाबासम, नासिक चंपक कलिके समान. कर्णी कर्णभूषणे सगुण ब्रह्म, श्री मुकुट साजरा. हृदयी श्रीवत्सलांचन, उदर जयाचे लाटे समान. चतुर्बाहू शंख चक्र गदा जाण, पद्म चवथे. नेसला पीत पितांबर, नील नभासम शरीर. स्फटिका परी प्रभा सुंदर, फाकली जयाच्या भवती. तोची मी भगवान, ऐसे करावे अभेद चिंतन. ही सिद्ध होता धारणा, मग भूषणा विणे चिंती. तदुपरी एक अवयवी जाणा, करावी दृढ धारणा. मग साक्षात प्रभू देईल दर्शना, तेच तुझे ध्यान. ऐसी पूर्ण होता ध्यानावस्था, मग ध्यान ध्येय विसरे ध्याता. तीच समाधी तत्वता, जाण बाळा. या समाधीचे प्रकार 2, संप्रज्ञात असंप्रज्ञात जाण. प्रथम संप्रज्ञात समाधी लक्षण तुझ सांगेन. संप्रज्ञात समाधी ते सविकल्प म्हणती, जेथे मी तुची जाणीव नुसती. सात्विक अहंकाराची ज्योती, जेथे थोडी तरी असे या समाधीचा भक्त. न होई गा पूर्ण मुक्त, तो होई अष्टसिद्धींचा पती. म्हणोनीच भीती आणि मलगिमा गरिमा. महिमा प्राकाम्या इशित्व वशित्व सप्तमा. 8वी कामवसायित्व. अणिमेने होती सूक्ष्मरूप, लघिमेने होई कार्यासरूप. गरिमा पर्वता समजडरूप, होऊनी राहे. महिमा चंद्रमंडलाही स्पर्श करी, प्राकाम्या संकल्प सिद्ध करी. इशित्वा सर्व शरीर अंतरी, स्वामिनी होय. वशित्व सिद्धी वरचोड मोठी, जिच्या आज्ञेने प्राणी मात्र वागती. करी योगियाची सर्व इच्छा पुरती, काम वसायित्व सिद्धी. ऐशा सिद्धी हात जोडती, स्वामी आज्ञा करावी असे विनविती. त्या ते वश होता निश्चिती, अधोमार्ग मिळे साधका. म्हणोनी सविकल्प समाधीत, साधक न होती मुक्त. मुक्तीस्तव निर्विकल्प उचित, जिला असंप्रज्ञात म्हणती.
हीच समाधी सर्वश्रेष्ठ, करी विनायका तू प्राप्त. आता सहज समाधीची वाट तुझ दावितो. अखंड नाम संकीर्तन, अंतर्बाह्य करी मन. जागृती स्वप्न सुषुप्ती तीन अवस्थात नाम घोष. त्या समाधीची गोडी न सांगता येई शब्दी. जैसी मुक्याने भक्षिता रेवडी, गोडी तयासीच कळे. हीच योगींद्राची निद्रा, भोगिती दिव्यशा आनंदा. तुर्यावस्थेची शय्या सदा, येथेच करी योगींद्र. याच आनंदाचा रस, तुकोबाने चाखिला विशेष. पार नसे सहज समाधी सुखास, परीती कठीण गा. ऐसी योगाची अंगे 8, सांगितली यथार्थ. त्या शिष्याने गुरुपदिष्ट साधिला योग. तैसा तूही विनायका, साधी योग कौतुका. तुझ देतो खेचरी देखा आवडीने. विनायक विनवी सद्गुरूला, किती कठीण द्या क्रियेला. मी करीन गा भक्तवत्सला निश्चयाने. मज सांगा पंचाग्नीने, देहाचे चर्म जाळणे. मी जाळीन ध्येया करणे सद्गुरू राया. कैसेही सांगा कठीण व्रत, सोडोनी आशा जीवित. ते करीन होऊनी निर्भ्रांत योगीराया. नाथ प्रसन्न जाहला, तू यम नियम गड उल्लंघिला. आता तुझ वेल्हाळा देईन खेचरी. खेचरी क्रिया घेई विनायक, तो आला वली बालक. नाथ म्हणे हा तुझे सख्य करील गा. तुम्हा दोघांचे मार्ग भिन्न, परी एक्याच स्थली नेईन. तुम्हीच माझ्या हृदयाचे स्थान भक्तरायांनो. मग काही दिवसांनंतर विनायका दिधला बस्ती प्रकार. ती कथा ऐका साचार श्रोतृजन हो. नाथ म्हणे शौचद्वारात प्रत्यक्ष बसे गणेश मूर्त. तिचे दर्शन घेता नित्य कार्यसिद्धी त्वरित. तुझ दावीन मी पुत्रराया, म्हणोनी विनायका घेऊनिया. जाती गावा बाहेर उभय गुरु शिष्य. नाथ म्हणे मी विधी सारून, तुम्हा करीन पाचारण. तो देखिले भुजंग 2, नाथा जवळून गेले. पाहिली 2-3 स्थले, तो तेथेही दुसरे सर्प देखिले. मग गावा माझी देखिले जुनेसे गृह. तेथे सारीला विधे गोविंदे, पाचारिले वाजवनी भांडे. जाता विनायक सद्गुरूकडे, देखिला महाभुजंग. नाथ वदे त्या भुजंगासी, जाऊ देई मम बाळासी. तो त्वरित गतीने मार्गासी, मोकळे करी भुजंग. नाथ म्हणे भुजंगा वाटे, मज कोणी येईल छळा याते. म्हणोनी धावले येथे पुनरपी गा. दाखविली गणेश क्रिया, तैसीच विनायक राया. साधिले बस्ती कार्य, अपूर्व या भक्तोत्तमे. नाथ सुताचे भाग्य मोठे, विनायकाच्या गणेश मूर्ती ते. दाखविले मज सद्गुरू नाथे कळकळीने. विनायक भक्त थोर, तयाचा निश्चयही थोर. मग तो केवी न मिळविणार श्रेष्ठ पदा. विनायक स्वयेच शुद्ध, तयाची वृत्ती विशेष शुद्ध. आचारही महाशुद्ध सर्वकाली. विनायक नसे कपटी, जशी बाहेर तशी आत अंतवृत्ती. किती सांगावी तयाची महती वारंवार. विनायकाची सद्गुरू भक्ती, अचल तेवी अनन्य गती. सद्गुरू वाचून त्रिदेवही चित्ती, कधी आणीना. सद्गुरू त्याची माऊली, सद्गुरू त्याची साऊली. सद्गुरू वीण कदा काळी, अन्य भजेना. सद्गुरूने दाखविली क्रिया, तयावरीच दृढ निश्चया. होवो अनेक क्लेश देहा, परिसोशी आदरे. आला होता महायोगी एक, त्याने पाचारिले विनायका. म्हणे तू करिसी खेचरी देख, परी त्यात चूक असे. येरू म्हणे मज गुरु आज्ञाप्रमाण, न कळे युक्तायुक्त खूण. नको आपली शिकवण, माझा गुरु समर्थ असे. जरी आला प्रत्यक्ष परमेश्वर, तरी मज नको काही वर. माझा सद्गुरु योगेश्वर, सर्व मज देई. एकदा विनायक मंदिरी, येई नाथ प्रभूची स्वारी. गुरुरायासी दुग्धाची आवड भारी, म्हणोनी आणि एक महिषी. परीती अवचित दुग्धहीन झाली, विनायक सापडे चिंतानली. जाई भक्तिणीकडे मूर्ती बावळी,
जिच्यात संचार क्षुद्र देवाचा. विनवी देवी मरी आई, माझी म्हैस आटली पाही. ती म्हणे सिंदूर लिंबू लवलाही आण बाळा. साहित्य घेऊनी आला तिचे घरी, समर्थे जाणिले अंतरी. आपणही जाती सत्वरी तया ठाई. विनायका हे काय करीसी, आणि गा तुझी महिषी. पाही दिव्य दृष्टीसी तो दुग्ध पातले. विनायक बहु गहीवरला, तुम्ही कष्ट न घ्यावे दयाळा. म्हणोनी गोंधळ सगळा केला नाथजी. परी तू माझी आई, कष्ट हेच सुख तुझ पाही. आलीस येथे लवलाही क्षुद्र ही कार्या. म्या अनेक प्रयत्न केले, ते सर्वही विफल झाले. तव दृष्टीने दयाळे काय न होई. विनायकाचा इंद्रिय निग्रह, ऐकता होईल शून्य हृदय. भार्या केवळ जिजाई माय त्रस्त करी. भजनी बैसला असतापती, म्हणे चालावे गृहाप्रती. नाही धान्य चिमटी आधी आणावे. हसूनी म्हणती हे तुकाराम, आजी एकादशी उत्तम. तो सतीचा त्वेष परम वाढत जाय. स्त्री संग करी स्त्रियेस्तव, परी न होऊ दे बिंदुक्षय. कामा सवे झुंझुनी जय, मिळवी हा शंकर. विनायक क्रिया न करिता, झाला केवळ ऊर्ध्वरेता. धन्यतयाची सद्गुरु देवता, जी करी निर्विकारी. करोनी अट्टाहास पूर्णपणे, खेचरी साधली तयाने. अमृतरसाचे घोट घेणे, रुचे तया ते नित्य. झाला इतुका सिद्ध, परी गुरुभक्ती राहे अखंड. जेथे ऐसी गुरुशिष्य जोड, तेथे फल कान यावे. विनायकाची पत्नी सती, सोडूनी जाता इहलोकाप्रती. वाटला हर्षचित्ती, म्हणे आता मुक्त झालो. विनायकाना स्पर्शे खेद, सदा सेवी आनंद. तयाचे लिहिता सर्व छंद, ग्रंथ विस्तारेल. पुढील किरणी श्रीनाथ, जाईल नंदीग्रामात. तेथेही करील पुनीत भक्त वासुदेव. या किरणाचे करिता चिंतन, भेटेल सद्गुरु भगवान. पाजील योगामृत हर्षून, निश्चये सांगे नाथसुत. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथसूत विरचिते अष्टांग योग वर्णनम नाम 21तमः किरण समाप्तः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.